नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. महानगरपालिकांची निवडणूक आता रंगात येऊ लागलेली आहे. उमेदवारांची निश्चिती होती आहे. AB फॉर्म्स वाटले जात आहेत आणि अनेक जणांना नाराज व्हावं लागतं आहे. नाराजांची समजूत काढावी लागते. प्रत्येक पक्षामधली ही स्थिती आहे. मुंबईमध्ये निवडणूक आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या 29 महानगरपालिकांची निवडणूक आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची निवडणूक आहे ती मुंबई महानगरपालिकेची. हे आपल्याला माहिती आहे, कारण एखाद्या छोट्या राज्या इतकं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि एक अत्यंत महत्त्वाचं भाषण केलं. अत्यंत कळकळीने ते बोलत होते. मीडियाला ते खुलं नव्हतं, पण ज्यांनी सांगितलं त्यांनी मला ते असं म्हणाले की खूप तळमळीने, कळकळीने ते बोलत होते आणि महाराष्ट्राच्या हितासाठी 4 गोष्टी सांगत होते की काय नेमकं करायला पाहिजे. राज ठाकरे काय म्हणाले हे नीट ऐका आणि मराठी माणसांनी, विशेषतः मुंबईमधल्या मराठी माणसांनी काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. मुंबईमध्ये जे 15 वर्षापेक्षा जास्त राहतात आणि जे मराठी स्वतःला समजतात, मराठी संस्कृतीत सामील झालेले आहेत, तेही मराठी आहेत, ते महाराष्ट्रीयन आहेत असं आपण मानतो. राज ठाकरे मनसेही मानतं असं. आणि राज ठाकरे जे बोलले त्यांचं असं मत आहे की मुंबई वाचवण्यासाठी आता आपण सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. कार्यकर्त्यांना म्हणाले ते की कुणाला किती जागा मिळाला यामुळे नाराज होऊ नका. स्वार्थ मराठी माणसाच्या हितापुढे क्षुल्लक आहे. कुणीही व्यक्तिगत स्वार्थाकडे पाहू नका. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. दुसऱ्यांचं स्वप्न गाडण्यासाठी एकत्र व्हा. दुसऱ्यांचं स्वप्न काय आहे की मुंबई त्यांना ताब्यात घ्यायची आहे. विशेषतः मोदी शहांना मुंबई ताब्यात घ्यायची आहे. त्यांचे जे पालखी वाहणारे आहेत त्यांना ती मुंबई, म्हणजे त्यांचे जे मराठी पालखीवाले आहेत, जे मराठी त्यांची पालखी वाहत आहेत, त्यांनाही मुंबई आपल्या मगरमिठीत आणायची. मुंबईवरती वर्चस्व प्राप्त करायचं. एकदा हे वर्चस्व गुजरात्यांचं प्राप्त झालं, मुंबईवरती वर्चस्व आलं. गुजराती म्हणजे सगळा समाज नाही, अनेक गुजराती मनसे आणि शिवसेनेला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मतदान करत असतील, त्यासाठी एकनाथ शिंदेप्रमाणे जय गुजरात अशी घोषणा देण्याची आवश्यकता नाही. खुद्द राज ठाकरे म्हणालेत की माझे अनेक गुजराती मित्र आहेत. प्रश्न आहे गुजराती राजकारणाचा, गुजराती नेत्यांच्या राजकारणाचा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा काय सुरू होता की मुंबईमध्ये काही भांडवलदार असेल की ज्यांना मुंबई ही महाराष्ट्राकडे जाऊ नये असं वाटते, त्यांना मुंबई गुजरातकडे न्यायचे किंवा मुंबई केंद्रशासित प्रदेश करायचे. त्या विरोधात लढा होता. त्या विरोधात 106 हुतात्मे झाले. त्यांची आठवण ठेवा असं राज ठाकरे वारंवार आवाहन करत आहेत. आणि राज ठाकरे म्हणत आहेत बघा की आपले स्वतःचे स्वार्थ, मला तिकीट मिळते की नाही, किंवा माझ्या प्रतिस्पर्ध्याला ते तिकीट मिळालं म्हणून मला राग येणं, हे सगळं बाजूला ठेवा. महाराष्ट्र हितासाठी आपण एकत्र येऊया. आणि महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊन राज ठाकरे महेश मांजरेकर यांना मुलाखत देताना की महाराष्ट्राच्या हितापुढे मला माझं कुठलाही इगो नाही आहे आणि महाराष्ट्राचं हित हेच मी सगळ्यात महत्त्वाचं मानतो आणि तेच इतरांनी मानावं अशी त्यांची इच्छा आहे. स्वाभाविक इच्छा आहे, ती योग्य इच्छा आहे. पुढे राज ठाकरे म्हणत आहेत, इतकी वर्ष आपण सत्तेविना राहिलो पण आपला पक्षाचा दबदबा कमी राहिला नाही. हे अत्यंत खरं आहे. केवळ राज ठाकरे यांचा नाही, सगळ्या मनसेचा दबदबा अजूनही आहे. त्यांची दखल घ्यावी लागते. त्यांचं एखादं आंदोलन असेल, टोल विरोधी आंदोलन असेल किंवा मुंबई गोवा हायवेच्या वेळी हायवेचं काम पूर्ण व्हावं लवकर म्हणून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आंदोलन असेल, मराठी पाट्यांसाठी झालेलं आंदोलन असेल
किंवा मराठी अस्मितेच्या कोणत्याही मुद्द्यावरच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळतो, देशभरातून त्याबद्दल प्रतिक्रिया उमटते. कोण राज ठाकरे आम्ही त्यांना ओळखत नाही असं कोणी म्हणू शकत नाही. अख्खा देश त्यांना ओळखतो, केवळ महाराष्ट्र नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आज मनसेकडे जवळजवळ कोणीही नाही, कुठलाही त्यांच्याकडे आमदार नाही आहे. नगरसेवक त्यांचे जे होते ते जवळपास सगळे पळवून नेण्यात आलेले आहेत. काहीही नाही, पण तरीसुद्धा मनसेचा दबदबा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला गर्दी होते आणि मनसेचं तिकीट मिळावं म्हणून लोक इच्छुक असतात, एकमेकांशी स्पर्धा करतात. हे त्या पक्षाचं यश आहे. आता ते असं म्हणाले राज ठाकरे कोणाला किती जागा मिळाल्या, म्हणजे आता शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि मनसे युती आहेत, त्यामध्ये काही जागा दोन्ही पक्षांपैकी एकमेकांसाठी सॅक्रिफाईस करायला लागतात. ते म्हणाले की त्यामुळे नाराज होऊ नका आणि मराठी माणसाच्या हितापुढे व्यक्तिगत स्वार्थ क्षुल्लक आहे, रात्र वैऱ्याची आहे. आणि ते म्हणाले की जेव्हा आज उद्या उमेदवारी अर्ज भरले जातील तेव्हा सगळ्यांनी जल्लोष करा, ज्याला तिकीट मिळालं नाही त्यांनी सुद्धा त्या जल्लोषात सहभागी व्हायला पाहिजे. ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे, रात्र वैऱ्याची, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मुंबई हातात राखायची आहे, असं राज ठाकरे म्हणाले. आता हे ते कसे, हे का म्हणाले ते आणि त्याच्या मागे काय अर्थ दडलेला आहे हेही मी सांगणार आहे. की राज ठाकरे बोलतात मोजकं, मार्मिक आणि भेदक, आणि त्यामध्ये अनेक अर्थ कोणकोणते दडलेले असतात ते मी सांगणार आहे. मुंबईमधल्या सामान्य मुंबईकरांनी कान देऊन हे सगळं ऐकलं पाहिजे. राज ठाकरे जे काय बोलतात ते, राज ठाकरे पुढचा काय धोका आहे, पुढे काय संकट वाढून ठेवले त्याची अगोदरच पूर्वसूचना देत आलेल्या आहेत, नेहमीच देत आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या कोकणातल्या कोकणवासियांना जमिनी विकू नका हे ते सांगतात. तसंच ते म्हणतात की जे भारतीय जनता पक्षाचं ती स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, त्यांना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काय करायचं नेमकं तेही लक्षात घ्या अगोदर, असंही ते सांगतात. रोजगारासाठी काहीही केलं कसं जात नाही आणि काय करायला पाहिजे ते सांगतात ते. मुंबईमध्ये वाहतुकीचं अराजक कसं निर्माण झालेलं आहे म्हणून पार्किंगसाठी काय केलं पाहिजे, वाहतुकीचे नियम काय केले पाहिजेत, त्यासाठी परदेशात काय केलं आहे ते इथे कसं करणं शक्य आहे किंवा काय केलं पाहिजे यासंबंधी आराखडासुद्धा ते पुढे ठेवतात. पुढे काय होणार आहे आणखीन 5 वर्षांनी, आणखीन 10 वर्षांनी, शहराचं नियोजन कसं असावं याच्यासंबंधी सुद्धा ते अभ्यासपूर्ण मांडणी करतात. आणि भविष्यकालीन संकट किंवा भविष्यकालीन जे काही लोकसंख्येचं संकट असेल, वाहनांची संख्या वाढण्यामुळे जे काही संकट येणार असेल त्याची पूर्वसूचना ते देतात आणि काय करायला पाहिजे नेमकं ते सांगतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ज्या पद्धतीने राज ठाकरे म्हणाले त्याच पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र यावेत म्हणून अत्यंत तळमळीने काम करणारे राज ठाकरेंचे उजवे हात बाळा नांदगावकर हे सुद्धा आज काय म्हणाले ते बघा. ते म्हणाले की मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे, मुंबई वेगळी करण्याची स्वप्न पाहण्याची स्वप्न उद्ध्वस्त करा. मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे. भांडणापेक्षा वादापेक्षा आपल्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. मुंबईत आपल्याला सत्ता राखायची आहे. सीट इकडून तिकडे होतात, मी आपल्या काही सीट त्यांना द्यायला लागतात, मी शिवसेनेच्या काही आपल्याकडे येतात. मागच्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण युतीमध्ये निवडणूक लढवत आहे. आजपर्यंत कधीही युतीमध्ये निवडणूक लढवली नाही मनसेने. बिनशर्त पाठिंबा दिला होता भाजपला, भाजपवरची युती नव्हती ती. आणि युती धर्म पाळायचा आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट बाळा नांदगावकरांनी सांगितलेली आहे. आणि याचाच अर्थ असा की शिवसेनेच्या उमेदवारासाठी सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे आणि मनसेच्या उमेदवारांसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते मनापासून काम करतील. आणि गेले जवळजवळ 5-1 महिने तरी हे 2 पक्ष किती जवळ आलेत, हे नेते किती जवळ आलेत मनाने. अधिकृत युती आत्ताच घोषित झाली पण त्याच्या अगोदरच मनाने एकत्र आले होते. पूर्णपणे मनोमिलन झालं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्याही पक्षांचं.
आणि मुंबई वाचवण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की हे संकट नेमकं कशा प्रकारचं आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या 66 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही, शिवकुमार झा, स्वाती जयस्वाल, मनीषा यादव, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदर सिंह तिवाना, श्रीकला पिल्ले, रोहन राठोड, सुधा सिंह, अनीश मकवानी, ममता यादव, हेतल गाला मार्वेकर, नील सोमय्या, आता किरीट सोमय्या यांचे चिरंजीव आहेत, ते कुलदीपक आहेत त्यांचे ते, चंदन शर्मा, बबलू पांचाळ, मला माहिती आहे पांचाळ कोण आहेत, म्हणजे मराठी आहेत, गुजराती आहेत, काय कोण आहेत, साक्षी कनोजिया, रवी राजा, ते जुने काँग्रेसचे जुने नेते आहेत ते. नंतर अशी अनेक नावं जर बघितली आपण की ज्यामध्ये 20पेक्षा जास्त लोक सांगतात की 66पैकी 20पेक्षा जास्त हे परप्रांतीय आहेत भारतीय जनता पक्षाचे. आता परप्रांतीयांना तिकीटं द्यावीच नाहीत, द्यायलाच नको असं कोणी म्हणत नाही. काय प्रपोर्शन आहे ते महत्त्वाचं आहे. आता राज ठाकरे जेव्हा म्हणत आहेत की आपल्याला मुंबई वाचवायची आहे, मी तुम्हाला सांगतो संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झालं आणि संयुक्त महाराष्ट्र साकारला आपण 1960 साली. त्यावेळी महाराष्ट्रात मराठी लोकांची संख्या 50%च्या आसपास होती. आज ती संख्या जी आहे ती 35%वरती आलेली आहे. आणि हिंदी भाषिकांची संख्या तेव्हा खूप कमी होती. आज हिंदी भाषिकांची संख्या ही 25-26%वर आलेली आहे. म्हणजे हिंदी आणि मराठींच्या प्रमाणात फक्त जास्तीत जास्त 10% आहे. मराठी लोकांची संख्या 35%पेक्षाही कमी आहे असं लोक सांगतात. आता येत्या 5-7 वर्षामध्ये जवळजवळ हिंदी भाषिक आपल्याशी बरोबरी करतील अशी एकूण शक्यता आहे, हे लक्षात घ्या. हिंदी भाषा सक्ती एकीकडे लादली जात असतानाच त्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रखरपणे विरोध केला आणि ते सगळं उधळून लावलं, हे आपण लक्षात घ्या. पण 50%वरनं मराठी माणूस आता 35%वरती आलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की गुजराती भाषिक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण सगळ्या समाज जीवनावरती मुंबईच्या मारवाडी जैन यांचा एक मोठा प्रभाव इथे होत आलेला आहे. तुम्ही बघा, व्यापारावरती पहिल्यापासून होत नव्हता असं नाही, पण तो वाढत आला आहे त्यांचा डॉमिनन्स. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. म्हणजे कबूतरखान्यांच्या मुद्द्याबाबत त्यांचा जो एक नेता आहे, मुनी आहे, तो ज्या प्रकारे दादागिरीची भाषा करतोय, ज्या प्रकारे आवाज देतोय की आम्ही सहन करणार नाही, आम्ही चांगलं, म्हणजे आम्ही थोडक्यामध्ये आम्ही आलेला कार्य करू, अशा प्रकारची दादागिरीची भाषा करतोय तो, ती अधिक धोकादायक आहे. यांची दादागिरी ही पैशाची दादागिरी, पैशाची मस्ती आहे आणि ही दादागिरी वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे आपण लक्षात घेतलं. आता अजून एक गोष्ट सांगतो की मुंबईमध्ये अलीकडे कार्मायकल रोड जो आहे दक्षिण मुंबईतला, तिथे 170 कोटींचा प्लॉट हा गौतम अदानी, म्हणजे अदानी त्यांच्या समूहाने विकत घेतला. मलबार हिलमधला तो शेवटचा फ्रीहोल्ड प्लॉट होता, तो 170 कोटीला घेतला त्यांच्या समूहाने. बघा काय चाललंय. तुम्ही म्हणाल त्यांनी घेऊच नाही का, त्यांच्याकडे पैसा आहे. पण काय चाललंय नेमकं मुंबईत ते मी सांगते. अदानींचा या प्रभाव कसा वाढत चाललाय. आता मोतीलाल नगरमध्ये जे गोरेगावचा त्याचा जो तिथे पुनर्विकास होतो आहे, त्या ठिकाणी बघा 5,84,000 चौरस मीटरचा एरिया आहे. 3700 टेनामेंट्स आहेत तिथे, 3700 छोटी घरं आहेत ती. आणि त्याचं पुनर्वसन इतका प्रचंड मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प अदानींना मिळालेला आहे.
बांद्रा रेक्लेमेशनचं त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट होणार आहे ते काम अदानींना मिळालेलं आहे. धारावीचं काम हे अदानींना मिळाले, पूर्णपणे धारावीचा प्रकल्प अदानींना मिळाला आणि त्यासाठी त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या एका पाठोपाठ एक, आम्हाला मिठागरांचा हे पाहिजे, आम्हाला अमुक भूखंड पाहिजे, जो आम्हाला आरक्षित भूखंड तो आम्हाला हवा आहे तो घ्या, हा आम्हाला दिसतोय इथे आपण पुनर्वसन करू तो घ्या. हे सगळं अदानींची जी मागणी त्यांनी केली ती पूर्ण होत चालली आहे, हे आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, चेन्नईत जा, दक्षिणेमध्ये, त्या ठिकाणी परप्रांतीय नाही आहेत असं नाही, उत्तरेमधले लोक गेलेत सगळीकडे, पण चेन्नईमध्ये अशी त्यांची दादागिरी दिसते. दादागिरी म्हणजे मराठी गई भाड में गई तेल लेणे अशी भाषा काही परप्रांतीय उत्तर प्रदेशमधले असतील, बिहारमधले असतील, झारखंडमधले असतील, त्यांनी अशा प्रकारची दादागिरीची भाषा केली. हे चेन्नईमध्ये घडलं असतं तर काय झालं असतं? हे तुम्ही हैदराबादमध्ये असं घडतं नाही, घडत असं. तिरुवनंतपुरम म्हणजे केरळमध्ये घडतं असं घडत नाही. त्या ठिकाणी दक्षिणेमध्ये कुठल्याही प्रकारची परप्रांतीयांची मुजोरी, दादागिरी, दहशत ही चालत नाही. त्या ठिकाणी त्याच राज्याची अस्मिता, त्याच राज्याची संस्कृती जपली जाते आणि त्यांचं प्राबल्य असतं तिथे. तुम्ही त्यांना आवाज देऊ शकत नाही तिथे, किंवा त्यांच्या अस्मितेला आव्हान देऊ शकत नाही. कुठेही जा तुम्ही, राजस्थानमध्ये जाऊन तुम्हाला ऐकू आलं कधी मराठी माणसांनी तिथे दादागिरी केली आहे? राजस्थानी गई तेल लेणे असं आपण म्हटलं कोणी? सगळीकडे मराठी भाषिक आहेत, त्यांनी कुठेही अशा प्रकारे मस्ती केली नाही, दादागिरी केली नाही. पण मुंबईमध्ये ही दादागिरी सध्या चालू आहे. वेगवेगळे प्रसंग आपल्याला सांगता येतील. हा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता. दुसरी गोष्ट अशी आहे की मनसेचे एक विभाग प्रमुख आहेत महेंद्र भानुशाली, तेही म्हणाले असे की मुंबईमध्ये म्हणजे ते गुजराती आहेत पण ते म्हणाले की मुंबईमध्ये मराठी माणसाचंच चाललं पाहिजे. आता हे महेंद्र भानुशाली हे खरे मराठी आहेत असं मी म्हणेन. गुजराती जन्माने आहे पण वृत्तीने मराठी आहेत. आणि ते म्हणाले की मुंबईला गुजरातमध्ये नेणं सोपं होईल जर ठाकरे बंधूंची सत्ता आली नाही तर. मुंबईवरती ठाकरेंची म्हणजे मनसे आणि शिवसेनेची सत्ता आली पाहिजे असं त्यांचं मत होतं. शिंदे सेना ही शिवसेना नाहीच आहे, कारण शिंदे सेना ही अमित शहा यांच्या ओंजळीने पाणी भरणारी सेना आहे. हे आपल्याला सगळं तोंडपाठ आहे. त्यांचं केवळ पैशाच्या बळावरचं राजकारण आहे. त्यांना पैसे मिळाले की झालं, त्यांना अस्मितेशी, भाषेची, संस्कृतीशी, मराठीची काही देणं घेणं नाही, काहीही देणं, संबंधच नाही आला त्यांचा याच्याशी. केवळ पैसा म्हणजेच त्यांचा इतिहास आहे, पैसा म्हणजेच वर्तमान आहे आणि पैसा म्हणजेच भविष्य आहे. त्यामुळे त्यांना त्याच्याशी काहीही पडलं नाही. आता हे लोक काय करत आहेत की म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणतात की हे काय सांगतायत मराठी अस्मिता, हे काँग्रेसबरोबर कसे गेले? काँग्रेसमध्ये मराठी भाषिक नाही आहेत का? म्हणजे काँग्रेसला मराठी अस्मितेचं काय केलं काँग्रेसने? संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी काँग्रेसच्या धोरणाशी 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, 65 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी काँग्रेसशी संयुक्त महाराष्ट्र समितीचा पंगा होता. पुढे यशवंतराव चव्हाणांनी हे राज्य मराठी भाषकांचं राज्य आहे, केवळ मराठा समाज मराठी भाषकांचं राज्य आहे आणि इथे मराठी भाषकांचाच सन्मान राखला जाईल अशी भूमिका घेतली, व्यापक भूमिका घेतली त्यांनी. आणि मग तो झगडाच संपला. आणि बाळासाहेबांनीच काँग्रेसशी अनेकदा जवळीक केली होती वेगवेगळ्या प्रकारे. किती उदाहरणं द्यायची आहे. पण हे जाणीवपूर्वक करतात की काँग्रेसबरोबर तुम्ही गेलात म्हणजे मराठी संपली, असं नाही आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि त्यामुळे हे मूळ मुद्दा जो आहे मराठीचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा, गुजराती भांडवलदारांच्या दादागिरीचा, या मुद्द्यापासून तुम्हाला भरकटवायचा प्रयत्न चाललेला आहे.
मग MIMचे वारिस पठाण म्हणणार की महापौर म्हणे हिजाब घालणारी महिला बनेल वगैरे असं काहीतरी त्यांचं विधान ते कुठे बोलले असतील. ते चुकीचंच आहे. पण MIM ही भाजपच्याच तालावर अनेकदा नाचणाऱ्या पक्ष आहेत. त्यांना मुद्दामूनच त्यांनी सांगितलं असणार तुम्ही बोला. मग भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते ते मग बोलणार की MIM हे कसं उद्धव ठाकरे आणि मनसे किंवा उद्धव ठाकरेंचं काय त्यांच्याशी सलगी करणारा पक्ष आहे. त्यांचा काहीही संबंध नाही उद्धव ठाकरेंचा त्यांच्याशी. पण मतभेद त्यांच्या दाढ्या हे कुरवळतात उद्धव ठाकरे असा खोट्या नाट्या आरोप करायचा. उद्धव ठाकरे यांनी कोणाच्याही दाढ्या कुरवाळले नाहीत. ते हिंदुत्व घेऊन चाललेले आहेत आणि मुस्लिमांनी मतदान केलं. भाजपला एकही मुस्लिम मतदान करत नाही. आणि भाजपचे किती व्हिडिओ आहेत असे जे नमाज पढणारे जे मुस्लिम आहेत त्यांच्याबरोबर गुजगोष्टी करणारे मशिदीतले दर्ग्यामधले, मग त्याला दाढ्या कुरवाळणं म्हणतात. पण जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जो मुळात अस्मितेचा प्रश्न आहे मुंबईतला, तो अस्मितेचा प्रश्न हिंदू मुस्लिम करणार यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत आणि याला हे कोणीही बळी पडता कामा नये. एक गोष्ट सांगतो, बदलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एक नगरसेविका आहेत काय प्रणिता कुलकर्णी, त्यांचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये त्या सरळ म्हणतात की मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतले आमच्याकडनं, असे डायरेक्ट ते प्रश्न विचारतात. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्या म्हणतात असं तुम्ही का केलं, आमच्याकडनं पैसे का घेतले. तर तो जी व्यक्ती आहे ती म्हणते की मला पैसे द्या असं आम्ही म्हणायला आलो होतो का, आम्ही म्हणायला आलो नव्हतो असं. पण यांचं बघा आम्ही पैसे दिलेत म्हणजे तुम्ही मतदान करा नाही तर बघा आमच्याशी गाठ आहे, अशा प्रकारची डायरेक्ट धमकावणीची गोष्ट केली जाते. आणि जे काँग्रेसला नावं ठेवतात की ठाकरे बंधू हे म्हणे काँग्रेसचे बूट चाटायला जातात वगैरे, तर मी तुम्हाला सांगतो की अशोक चव्हाण असतील आणि अनेक काँग्रेसचे नेते, जे बडे नेते आणि गावोगावचे छोटे मोठे नेते जे तुम्ही घेतलेले आहेत भाजपने आज आणि रोजच्या रोज घेतले जात आहेत, त्याला काय म्हणायचं. मग भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे बूट चाटायला गेलो होता असं म्हणायचं का. त्यामुळे मूळ प्रश्न जो काय तो लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईमध्ये ज्या प्रकारे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जरी तुम्हाला सांगतो की उद्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मनसेच्या पक्षाला काही परप्रांतीयांनी मतदान केलं, वाढत्या प्रमाणात मतदान केले. एकदा तर हिंदी भाषिकांसोबत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती आणि ती भूमिका बदलली नाही. माझी काय भूमिका आहे ते त्यांनी सांगितलं होतं की ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता त्या राज्याच्या संस्कृतीचा, भाषेचा, अस्मितेचा सन्मान करा, अशी माझी भूमिका आहे. तुम्हाला मारणं ठोकणं हा मुद्दाच नाही. आणि एका ठिकाणी कुठे अशी घटना घडली दोन व्यक्तीमधली की त्याचं सार्वकालिक स्वरूप द्यायचं की जणू गल्लोगल्लीमध्ये मारहाण होते परप्रांतीयांना आणि हे हिंदी भाषेत ते दाखवतात. आणि जर पराग शहांनी हेच गोष्ट भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शहा ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत मुंबईच्या त्यांचं स्वागत केलं, आता ताबडतोब त्या झाल्या बघा हिंदुत्ववादी एका दिवसात. ते पराग शहा जे अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहेत आमदार, त्यांनी जेव्हा रिक्षावाल्याला धमकी दिली ती या प्रकारे चालवलं नाही सगळ्या नॅशनल मीडियाने की भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार सकाळी बाहेर पडतात परप्रांतीयांना मारायला सुटतात, अशा प्रकारचे व्हिडिओ केले नाहीत. मनसेचे केले होते तसे व्हिडिओ. आणि ज्यावेळी परप्रांतीयांनी काय नेमकं केलं, कशामुळे मनसैनिकांनी त्यांना मारहाण केली हे दाखवण्यात आलं नाही. मुळाकडे जायचं नाही. जर एखादी व्यक्ती परप्रांतीय असो इथली असो त्यांनी दुसऱ्याचा बाप काढला, तू कोण आहेस, तू शहाणपणा शिकू नकोस, तुला मी हाकलून देतो, अशा प्रकारची दादागिरीची मुजोरीची भाषा केली. कोण मराठी, आम्ही मराठीला जुमानत नाही वगैरे असं जर केलं तर त्याला उत्तर मिळेल. कुठल्याही राज्यात मिळतं ते.
अशी राज्यामधली अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यामुळे राज ठाकरे काय म्हणतात ते लक्षात घेतलं पाहिजे. मुंबई महानगरपालिका शिंदे सरकार असताना, मुख्यमंत्री असताना आणि आत्तासुद्धा ओरबडली जाती आहे चहूबाजूंनी. तिची तिजोरी लुटली जाती आहे आणि त्याच्यामधनं लोकांवरती, आपापल्या लोकांवरती खैरात केली जाते आहे. मुंबई महानगरपालिकेचा पूर्णपणे तिची चांगली परिस्थिती आहे, त्याची वाट लावण्याचा प्रयत्न चालू आहे. बिहारमध्ये जाऊन सांगायचं की बघा छठपूजेसाठी आम्ही कसे काय काय पैसे देतोय, कसा निधी देतोय, असं देवेंद्र फडणवीस सांगत होते. हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि आज अशी स्थिती आहे की मधल्या गिरण्या असतील किंवा अन्य फॅक्टरीज ज्या आहेत त्या बंद झाल्या आहेत. आज मुंबईमध्ये जो नवा ओघ आहे तो प्रोफेशनल्स आहे. मग ते चार्टर्ड अकाउंटंट असतील, मॅनेजर्स असतील, IT मधले इंजिनियर्स असतील, सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील, हे लोक येत आहेत. आणि त्या लोकांना काय वाटते की अरे हे इन्फ्रास्ट्रक्चर किती चांगलं चाललेलं आहे, किती वाढतं आहे आणि हे फक्त भाजपनी केलेलं आहे, आत्ता गेल्या 2-4 वर्षात झालेलं आहे. पण या प्रोफेशनल्सच्या पलीकडचा जो मराठी समाज आहे, जो छोट्या स्टॉलवरती काम करतो, फेरीवाला आहे, जो लहान मोठी कामं करतो आणि कसा बसा जगतोय, त्याच्या व्यथा वेदना कोण जाणणार. हे फक्त कारवाल्यांची मुंबई नाही आहे. ही फॉरेन ट्रिप्स करणारे किंवा वर्षाला 1-2दा फॉरेन ट्रिप्स करणारे 5 स्टारमध्ये जेवणाऱ्यांची मुंबई नाही आहे. ही मराठी भाषिक मुख्यतः गरीब आहे, असंघटित आहे आणि तो मुंबईमधल्या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममुळे, प्रदूषणामुळे, नोकऱ्या मिळत नसल्यामुळे, महागाईमुळे त्रस्त झालेला आहे. त्याला राहायला घर नाही आहे. 2-4 प्रोजेक्ट्स कसे आम्ही करतोय हे दाखवून सगळ्या मुंबईमध्ये प्रत्येकाला घर दिलं जातं, अशातली स्थिती नाही आहे, हे लक्षात घ्या. हे एक नॅरेटिव्ह सेट करतायत की आम्हीच विकास करतोय आणि हे विकास करत नाही आहेत. त्यामुळे आज जर मुंबई मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून बाहेर गेली आणि याच्यावरचं जर भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना यांची जर सत्ता आली तर मुंबईच्या समस्या वाढू शकतात. कारण ही शेवटची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. राज ठाकरे म्हटलं ते यासाठी. मग मुंबईचं स्वरूप कसं होईल उद्या, त्याचा आपण सहजपणे विचार करू शकतो. त्यामुळे इतकी गंभीर संकट आहे. तेव्हा व्यक्तिगत निंदा नालस्ती उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची हळूहळू कशी चालली आहे ते बघा तुम्ही. ती व्यक्तिगत निंदा नालस्ती बाजूला ठेवा आणि आज मराठी माणसावरचं संकट काय आहे ते बघा. हे काय नॅरेटिव्ह करतायत की हे ठाकरे यांना स्वतःच्यासाठी मुंबई हवी, असं अजिबात नाही आहे. हे खोटं सांगतायत हे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे त्यांची तळमळ लक्षात घ्या आणि या लोकांची लबाडी लक्षात घ्या. एवढंच सांगतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा चॅनल आणि प्रत्येक व्हिडिओ व्हायरल करा. धन्यवाद.